महाडीबीटी स्कॉलरशिप 2026-27 तर संपूर्ण विद्यार्थ्यांना अगोदर आपले रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे। तर कोणत्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचे आहे बघू शकता। तर ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे आहे त्यांना रिन्युअलचे फॉर्म असो किंवा न्यू फॉर्म असो, म्हणजे फर्स्ट इयरचा विद्यार्थी असो किंवा सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फोर्थ इयरचा विद्यार्थी असो, त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना आपले नवीन रजिस्ट्रेशन महाडीबीटी 2.0 या साईटवर करून घ्यायचे आहे आणि त्या लॉग इनमध्ये तुम्हाला तुमचे जुने फॉर्म दिसून पडणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही नवीन फॉर्म सुद्धा त्याच लॉग इनमधून भरू शकणार आहे। त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन, त्यानंतर तुमची महा आयडी ही तयार करून घेणं गरजेचं आहे। तर आयडी तयार कशी करणार बघू शकता। तर 24 तासामध्ये तुमची जी आयडी आहे ही तुम्हाला मिळू शकते। तर सर्वात प्रथम तुम्हाला महाडीबीटी 2.0 2026-27 च्या साईटला व्हिजिट करायची आहे। व्हिजिट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये एक ऑप्शन आहे ते म्हणजे रजिस्टरचं। तर संपूर्ण विद्यार्थी, मी एका विद्यार्थ्याला नाही म्हणत आहे, A to Z विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी रजिस्टरच्या ऑप्शनला क्लिक करून आपली जी आयडी आहे ही तयार करून घेणं गरजेचं आहे। तर बघू शकता रजिस्टरला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर मागण्यात येणार। त्यानंतर इथे चेकबॉक्स क्लिक करायच्या अगोदर तुम्हाला हा जो स्क्रोल आहे हा खाली करून घ्यावा लागेल। यामध्ये दिलेली संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ही तुम्ही रीड करू शकता, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला OTP पाठवा, इथे क्लिक करावं लागेल। तर आधार कार्ड नंबर टाका, चेकबॉक्सला क्लिक करा आणि OTP पाठवा, इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। कारण की महा आयडी ही गरजेची झालेली आहे संपूर्ण स्कॉलरशिपसाठी। अशा प्रकारे माहिती मिळालेली आहे, त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांना अगोदर आपले रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या। आपल्याकडे महा आयडी एक तुम्हाला आयडी कार्ड मिळून जाणार, ते तुम्हाला 24 तासामध्ये मिळू शकते, ठीक आहे। रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। तर रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वात प्रथम आधार कार्ड नंबर टाकला आपण आणि आता OTPला क्लिक केलं। तर बघू शकता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला एक OTP आलेला असेल। तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर इथे तुम्हाला सबमिटला क्लिक करायचं, म्हणजे सत्यापित करायला क्लिक करावं लागेल। आणि जर OTP आला नसेल तर तुम्ही OTP पुन्हा पाठवा, इथे क्लिक करून म्हणजे रिसेंट OTP करू शकता। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो सुरू असणं गरजेचं आहे, कारण की OTP त्याच नंबरवर जाणार तुम्हाला। तर OTP आला असेल तर OTP इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर सबमिटला क्लिक करा। सबमिटला क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार। यामध्ये तुम्ही तुमची जी ही परमिशन आहे ही मागण्यात येतात, यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला रीड करायची असेल तर संपूर्ण माहिती तुम्ही रीड करू शकता। अशा प्रकारे संपूर्ण माहिती असेल, जर तुम्हाला रीड करायची असेल तर तुम्ही करू शकता। त्यानंतर इथे चेकबॉक्सला क्लिक करा आणि इथून तुम्हाला परमिशन मागितलेली आहे, तर इथून तुम्हाला परमिशन देऊन नेक्स्ट प्रोसेसला क्लिक करायचं आहे। तर यामध्ये दिलेली तुम्ही संपूर्ण एकदाची संमती आहे ही वाचू शकता, ठीक आहे। आता आम्ही इथे नेक्स्ट करतोय। नेक्स्ट केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आलेली असेल। बघा इथे विद्यार्थ्याचे नाव आलेले आहे, इथे विद्यार्थ्याची जन्मतारीख आहे, इथे जेंडर आहे तुमचं। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इन्सर्ट करायचा आहे। मोबाईल नंबर इथे तुम्ही जो आधार कार्डला लिंक आहे तो इथे इन्सर्ट करू शकता। त्यानंतर बघू शकता इथे तुमचा आधार कार्ड नंबर दिसला तुम्हाला, इथे तुम्हाला तुमची ईमेल आयडी टाकायची आहे। तर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ही कंपल्सरी आहे। तर ईमेलवर सुद्धा तुम्हाला OTP येणार आणि मोबाईल नंबरवर सुद्धा एक OTP येणार, ठीक आहे। तर तो मोबाईल नंबर जर तुम्ही दुसरा टाकत असाल, आधारला लिंकवाला टाकत नसेल तर त्यावरती तुम्हाला OTP येणार, परंतु दोन्ही OTP मोबाईलचा आणि ईमेलचा हा तुम्हाला इन्सर्ट करणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिसून पडेल। यामध्ये मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाका आणि इथे तुम्हाला तुमचा आधार कार्डनुसार ॲड्रेस दिसत असेल। त्यानंतर बघू शकता इथे महाराष्ट्र आहे, इथे जिल्हा आहे, इथे तुमचा पिनकोड आलेला आधार कार्डनुसार, इथे दिलेला हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर जतन करा आणि पुढे जा, म्हणजे नेक्स्ट प्रोसेसला क्लिक करा। नेक्स्ट प्रोसेसला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला आता दोन OTP, इथे मोबाईलचा OTP आणि इथे ईमेल आयडीचा OTP। तुमच्या ईमेल आयडीवर सुद्धा एक OTP आलेला आहे। त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर यामध्ये ॲड केलेला आहे फॉर्ममध्ये त्यावरती सुद्धा एक OTP आलेला आहे। दोन्ही OTP तुम्हाला जस्ट आता इथे इन्सर्ट करून घ्यायचे आहे। इथे OTP टाका, जर OTP आला नसेल तर पुन्हा पाठवाचा ऑप्शन आहे, म्हणजे रिसेंटचा ऑप्शन दिलेला आहे। अशा प्रकारे दोन्ही OTP तुम्हाला इन्सर्ट करायचं आणि त्यानंतर सबमिट म्हणजे सत्यापित करायला क्लिक करायचं आहे। तर तुमचे दोन्ही OTP जर ओके असेल तर तुमचं हे पेज सेव्ह होऊन जाणार। बघू शकता दोन्ही OTP ओके होते। त्यानंतर काय म्हटलं, नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करू शकता। आता बघा माय आयडी निर्मिती प्रक्रिया सुरू आहे, तुमचे प्रोफाईल तयार केली जात आहे। तर यासाठी जे आधार सेंटर आहे आपलं किंवा तर इतर माहिती जी आहे हे गोळा केली जात आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे बघू शकता तुम्ही। तर माय आयडी तयार करण्यासाठी 24 आवर म्हणजे 24 तासाचा कालावधी लागणार आहे। आणि आता पुढे काय करायचं बघा, तर माय आयडी तयार करण्यासाठी जी माहिती आहे गोळा केली जात आहे आणि त्यानंतर तुमचे जे प्रोफाईल एकदा तयार झाले की तुम्हाला 24 तासामध्ये SMS आणि ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे की तुमची जी महा आयडी आहे ही तयार झालेली आहे। आणि तुम्ही तुमची महा आयडी तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही पहिलं रजिस्ट्रेशन करणार तेव्हा तुम्हाला डायरेक्टली डाउनलोड करण्यासाठी ते ऑप्शन येऊन जाणार। त्यामधून तुम्ही तुमची जी महा आयडी आहे ही तुम्ही डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड जसं आहे आपलं त्याचप्रमाणे एक कार्ड मिळून जाणार आहे। ते कार्ड कसं असणार आहे हे सुद्धा तुम्हाला आपण याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघू शकता मेन साईडवर आल्यानंतर तुम्हाला महाडीबीची साईड आहे ही, तर आपली रजिस्टरची साईड आहे, यावरती यावं लागेल तुम्हाला। आल्यानंतर रजिस्टरचं ऑप्शन तर आपण ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे, आता रजिस्टर करायची गरज नाही आहे। तुम्ही सिटीजन लॉग इनला क्लिक करू शकता, परंतु तुम्हाला 24 आवर वेट करावं लागेल, कारण जर तुम्ही त्या अगोदर जर लॉग इन करत असाल तर तुम्हाला तुमची जी आयडी आहे ही प्रोसेसमध्ये आहे अशाच प्रकारे दाखवण्यात येणार आहे। तुम्हाला मेल, SMS या प्रकारे अपडेट मिळून जाणार 24 तासानंतर की तुमची जी आयडी आहे ही तयार झालेली आहे या प्रकारे। त्यानंतर तुम्ही लॉग इन करा, ठीक आहे। तर सिटीजन लॉग इनला तुम्हाला क्लिक करावं लागेल। यामध्ये बघू शकता महा आयडी तर तुम्हाला मिळालेली आहे, परंतु तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तो आधारने लॉग इन करू शकता। तर आधारला क्लिक करा आणि त्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आणि लॉग इनला क्लिक करायचा। याचा अर्थ काय होणार की आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तुमचा त्यावरती तुम्हाला OTP येऊन जाणार, तो OTP तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करून घ्यायचा आहे।
तुम्ही प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाले की तुम्हाला डायरेक्टली एक PDF डाउनलोड करण्याचा ऑप्शन येऊन जाणार आणि ती असणार आहे तुमची महा ID. तर बघा अशा प्रकारे महासारथी ID अशा प्रकारे तुम्हाला आय कार्ड मिळून जाणार आहे. यामध्ये तुमचा फोटो, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, इथे तुम्हाला बारकोड सुद्धा येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची महा ID तयार करू शकता. संपूर्ण विद्यार्थी ज्याही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन करा. या प्रकारे आपली ID तयार करून घ्या आणि त्यानंतर तुमची ID बनल्यानंतर तुमचे जे फॉर्म आहे हे तुमच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुने फॉर्म आणि नवीन फॉर्म सुद्धा तुम्ही भरू शकता. परंतु काही छोट्या छोट्या अडचणी आहेत, त्या अडचणी दूर झाल्या, तुम्हाला कॉलेजकडून संपूर्ण माहिती मिळाली की त्यानंतर तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. तर या प्रकारे सर्वात प्रथम A to Z विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी एज्युकेशन स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार आहे त्यांना महा ID तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे महा ID तयार करा, सेव्ह करून ठेवू शकता. आणि यानंतर आता जे तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्म आहे जुने तर तुमच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना काही करायचं नाही आहे. त्यामुळे कॅन्सल किंवा राईट टू गिव्ह अप यामध्ये काही करू नका. कारण की भरपूर असे विद्यार्थी आहेत जे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपली जी स्कॉलरशिप आहे ही कॅन्सल करत असाल तर तुम्हाला कॉलेजची पूर्ण फी भरायचं काम पडू शकते. आणि राहिला प्रश्न तुमचा आता नवीन विद्यार्थी जे फर्स्ट इयरला असेल किंवा रिन्युअलचे विद्यार्थी, त्यांचे सुद्धा फॉर्म लवकरच सुरू होणार आहे. म्हणजे फॉर्म सुरू झालेले आहेत परंतु त्यामध्ये काही अडचणी येत आहेत, त्या सुद्धा आता दूर होतील आणि त्यानंतर आपण आपले फॉर्म भरू शकतो. तर महा DBT स्कॉलरशिप या प्रकारे संपूर्ण विद्यार्थी आपली महा ID रजिस्टर करू शकतात. लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन करून घ्या. 24 तासात तुम्हाला महा ID मिळून जाणार आणि त्यानंतर तुम्ही तुमचे फॉर्म चेक करू शकता. तर महा DBT 2.0 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.